आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। नवी मुंबईत अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केलाय। 4710 लिटर दुधासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केलाय। ठाणे एफडीएच्या पथकाने महापे येथील मेपीके डेअरीवर अचानक छापा टाकला। यावेळी डेअरी मालक प्रदीप यादव याच्या संगनमताने शिवेंद्र जयस्वाल हा दुधाची पाकिटे फोडून त्यामध्ये स्किम्ड मिल्क पावडर आणि चिलरच्या थंड पाण्याचे मिश्रण टँकरमध्ये ओतताना रंगेहात पकडला गेलाय। 1 किलो स्किम मिल्क पावडर मध्ये 8 ते 10 लिटर थंड पाणी मिसळून हे भेसळयुक्त दूध गाई म्हशीचं शुद्ध दूध असल्याचं भासवून ठाणे, ऐरोली, कोपरी, दिघा आणि घणसोली परिसरातील अनेक डेअऱ्यांना पुरवलं जात होतं। अन्न सुरक्षा परवाना नसल्यामुळे मेपीके डेअरीचा व्यवसाय तात्काळ बंद करण्यात आलाय। या कारवाई दरम्यान विविध डेअऱ्यांमधून 1,85,000 रुपये किमतीचे एकूण 4,710 लिटर भेसळयुक्त दूध सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी नष्ट करण्यात आलंय। यासोबतच याशिवाय 129 किलो पनीर, 473 किलो स्किम मिल्क पावडर आणि 88 किलो क्रीम असा लाखोंचा माल जप्त करत तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।